MPSC वर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार. संविधान म्हणजे काय? कारण की आपल्याला इंडियन पॉलिटी आहे, प्रिलिमला आहे, मेन्सला आहे, MPSCच्या सर्वच परीक्षांना आहे आणि हा विषय थोडासा गंभीर पण आहे, पण मार्क्स छान मिळतात हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. एकदा जमलं की विचारू नका. म्हणून याची सुरुवात आपण कशापासून करूया? संविधान म्हणजे काय आधी तर माहित असलं पाहिजे की संविधान जे वाचायचं आहे ते आहे तरी काय. बरोबर आहे, राईट? पण नेहमीप्रमाणे 2 प्रश्न आणि त्याच्यानंतरच मग पुढचा व्हिडिओ. 2 प्रश्न डोक्यात फिट ठेवायचे आहेत. पहिला प्रश्न, संविधान हे कॉन्स्टिट्यूशन इज सर्वोच्च कायदेशीर दस्तऐवज, सुप्रीम लीगल डॉक्युमेंट. ब, चिरकाल अबाधित दस्तऐवज, एव्हरलास्टिंग डॉक्युमेंट. असं अ आणि ब हे दिलेलं आहे. तुमच्या समोर 4 पर्याय दिलेले आहेत. दुसरं पाहूया. दुसरा प्रश्न, खालील पैकी योग्य विधाने निवडा. चूज द करेक्ट स्टेटमेंट्स गिवन बिलो. अ, संविधान शासनास, काय म्हणताय? संविधान शासनास मर्यादित करते. कॉन्स्टिट्यूशन मेक्स गव्हर्नमेंट लिमिटेड. आणि ब, संविधान लोकांस अमर्याद अधिकार बहाल करते. कॉन्स्टिट्यूशन एंडोर्ड अनलिमिटेड राइट्स टू द सिटीजन्स. आणि क, संविधानिक तरतुदी बदलविणे शक्य आहे. कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स कॅन बी चेंज्ड. आणि 4 पर्याय तुम्हाला दिलेले आहेत. 2 प्रश्न डोक्यात फिट बसले. आता आपण संविधान म्हणजे काय ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे? तुमच्या प्रश्नांची उत्तर मिळून जातील. लक्षात, एकदम काळजीपूर्वक, कारण की एकदम टेक्निकल सब्जेक्ट आहे हा. ठीक आहे? कॉन्स्टिट्यूशन शब्दाची उत्पत्ती, संविधान शब्दाची नाही, त्याचा मराठीतला अर्थ आहे तो संविधान. बरोबर आहे? पण मूलतः जर आपण बघितलं मॉडर्न स्टेट, जिथे आधुनिक राज्याची निर्मिती ही संकल्पना उदयास आली आणि त्याच्यानंतर जे काही संविधानिक डॉक्युमेंट्स व्हायला लागले त्या कॉन्टेक्स्ट मध्ये. आलं लक्षात? ठीक आहे. तर कॉन्स्टिट्यूशन शब्दाची उत्पत्ती कुठून झाली? तर लॅटिन वर्ड. कुठून झाली? लॅटिन शब्दापासून झाली. कधी ग्रीक राहते, कधी रोमन राहते, कधी. लक्षात आलं का? ठीक आहे. कॉन्स्टिट्युएरे, कॉन्स्टिट्युएरे ह्या लॅटिन शब्दापासून झाली. याचा अर्थ काय? टू सेटअप और टू एस्टॅब्लिश, म्हणजे प्रस्थापित करणे. म्हणजेच प्रस्थापित करणे म्हणजे कुठली तरी बाब ही स्थापित करणे, प्रस्थापित करणे, म्हणजे ती सर्वांना लागू करणे, असं म्हणजे कॉन्स्टिट्यूशन. तिथून निघाला फ्रेंच मध्ये, तो प्रस्थापित झाला शब्द. फ्रेंच मध्ये त्याचा विकास झाला फ्रान्स मध्ये, आणि फ्रान्स मधून 14व्या शतकात इंग्रजी भाषेमध्ये तो प्रचलित झाला. अशी त्याची जर्नी आहे. अलग नाही लक्षात? ठीक आहे. आता आपण एन्शियंट जे कॉन्सेप्ट्स आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया. कारण की लीगल म्हणजे कायदेशीर दृष्टिकोनातून मॉडर्न स्टेटच्या, आधुनिक राज्याचा, मग आधुनिक राज्य म्हणजे कुठले? जिथे लोकांचे अधिकार निर्माण झाले आहेत आणि लोकांचं राज्य निर्माण झालंय, म्हणजे डेमोक्रॅटिक स्टेट्स जिथे आहेत त्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपण विचार करूया. ठीक आहे. तर पहिला आपला अरिस्टॉटल भाऊ आणि दुसरा आपला सिसेरो भाऊ है ना. अरिस्टॉटल भाऊ हा जो होता ऍथेन्स मध्ये होता. कोण होता हा? तर हा आहे ग्रीक तत्ववेत्ता होता. आणि ग्रीक तत्ववेत्ता जेव्हा होता त्याने अभ्यास केला आणि पुस्तक लिहिलं पॉलिटिया. पुस्तक लिहिलं पॉलिटिया. आता पॉलिटिया हा शब्द जो आहे तो पॉलिस याच्याशी संबंधित आहे. पॉलिस म्हणजे काय? तर पॉलिस म्हणजे स्टेट, राज्य. जेव्हा ऍथेन्स होतं ना, ऍथेन्स हे जे आहे काय होतं? सिटी स्टेट. काय होतं? सिटी स्टेट है ना. छोटस ना राज्य, म्हणजे नागरी राज्य होतं ते. आणि त्या नागरी राज्यामध्ये होतं काय?
तर डायरेक्ट डेमोक्रेसी है ना, प्रत्यक्ष लोकशाही. लोक जमाचे न लोक विचार करायचे. तिथला नायक म्हणायचा बापू लढाई लढायची का रे, लोक म्हणायचे लढवे, तर ते लढायला लागले. म्हणा बे कुठे चाललंस लढायला, इथं फालतूच्या आम्हाला धंदे लावतास, थांबला बिचारा राजा. अशा प्रकारे चालायचं म्हणजे डायरेक्ट डेमोक्रेसी. लोकांचं मत घेतलं जायचं. त्यामध्ये मग रूल्स अँड रेग्युलेशन्स आवश्यक आहे. आणि म्हणून पॉलिटिया म्हणजे पॉलिटियाचा अर्थ अशा प्रकारचे रूल्स जे राज्याच्या विविध अंगांना गव्हर्न करतील म्हणजे चालवतील असे रूल्स. म्हणजे हा राज्याचे जे काही अंगे असतील है ना, ऑर्गॅन्स असतील म्हणजे लेजिस्लेचर असेल, राजा आहे किंग असेल, या सर्वांचे नियम आणि तत्वे जे आहेत दॅट इज कॉल्ड एज अ पॉलिटिया. म्हणजेच काय तर अरिस्टॉटलियन कॉन्टेक्स्ट मध्ये संविधान म्हणजे राज्याची सर्व जी अंग आहेत ती लोकांच्या दृष्टिकोनातून म्हणजे लोकांच्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये कशा प्रकारे गव्हर्न करतील त्याचे नियम. आलं लक्षात. मग इकडून आलो आपण इकडे सिसेरो जो आहे हा कोण होता, तर हा होता रे भाऊ रोमन फिलॉसॉफर. हा जसा ग्रीक फिलॉसॉफर हा रोमन फिलॉसॉफर असताना त्याने डी रिपब्लिका कोणतं पुस्तक लिहिलं, डी रिपब्लिका हे पुस्तक लिहिलं. आणि रोमन याच्यामध्ये एक राजा आणि त्याची लोक. तर सिसेरोच्या कॉन्टेक्स्ट मध्ये म्हणजे सिसेरोने जो डिफाईन केला त्याने काय सांगितलं, कोणता शब्द वापरला, कॉन्स्टिट्यूटिव्ह म्हणजे काय, असं फ्रेमवर्क, अशी संरचना कायद्याची ज्याच्यामध्ये राज्य कसं असेल, राज्य हे सर्वांना फायदेशीर होईल असंच, ज्याला आपण म्हणतो जस्ट स्टेट म्हणजे जे फेअर स्टेट ज्याला आपण म्हणतो ते राहील. पण सिसेरो म्हणतो केवळ फेअर स्टेट, जस्ट स्टेट असं राहून चालणार नाही. तर सोबतच लोकांचं स्वातंत्र्य हे सुद्धा महत्वाचं आहे. लिबर्टी ऑफ पीपल हे सुद्धा महत्वाचं आहे. मग ह्या दोघांचं जे गणित असेल आणि जे रूल्स जे फ्रेमवर्क असतील ते म्हणजे संविधान. मग ह्या दोन्ही आपण याचा अभ्यास केला तर आपल्याला काय दिसतं, संविधानाच्या व्याख्यामध्ये राज्याची अंग, त्यांचे रूल्स अँड रेग्युलेशन्स आणि सोबत लोकांचे अधिकार, ह्या दोघांचा जांगडगुत्ता आणि कॉम्बिनेशन म्हणजेच संविधान असं दिसतंय. बरोबर आहे, ठीक आहे. आता आपण बघूया इन जनरल वेगवेगळे जे राजनीती तज्ञ आहेत किंवा कॉन्स्टिट्यूशनल एक्सपर्ट्स आहेत त्यांच्या कॉन्टेक्स्ट मध्ये डेफिनेशन्स आपण पाहूया. जसं गिस्टिल्स आहे, गेटेल आहे, विएरे आहे, वॅट आणि फिलिप्स आहे. यांचा एक जिस्ट काढून घेतला मी. ठीक आहे. आता या जिस्ट मध्ये पाहूया काय आहे. विशेष कायदेशीर दस्तावेज काय म्हटलेलं आहे संविधानाला, विशेष कायदेशीर दस्तावेज, स्पेशल लिगल सँटिटी डॉक्युमेंट है ना. हे सर्व नंतर समजून घेऊया, पहिल्यांदा एवढं वाचून घेऊया आपण. ठीक आहे. दुसरा मूलभूत तत्वे जी राज्याचे स्वरूप निर्धारित करतात. कशाचं, राज्याचं स्वरूप. फंडामेंटल प्रिन्सिपल आहेत कसे, फंडामेंटल, सुपरफिशियल नाही, फंडामेंटल मूलभूत आहेत. दॅट डिटरमाइन द फॉर्म ऑफ स्टेट, राज्य कसं असेल, राज्याचं स्वरूप सांगतात. म्हणजे ते लोकशाही असेल की डिक्टेटोरियल कसं असेल ते निश्चित सांगतं. ओके. राज्य संघटन आणि कार्यपद्धती निश्चित करते. डिटरमाइन द मेथड ऑफ द स्टेट ऑर्गनायझेशन अँड इट्स फंक्शन. राज्याची जे काही अंगे असतील ती अंग, त्याची संरचना आणि त्यांची कार्य हे निश्चित करते. ओके. दुसरा, राज्यांच्या विविध अंगामध्ये सार्वभौम अधिकाराचे वितरण आणि संबंध निश्चित करते. काय निश्चित करते, सार्वभौम अधिकार आणि त्यांचे परस्पर संबंध. डिटरमाइन द डिस्ट्रीब्युशन ऑफ सॉव्हरेन पॉवर. सॉव्हरेन पॉवर म्हणजे सार्वभौम अधिकार वाटून देते. अमंग्स द व्हेरियस ऑर्गन्स ऑफ द स्टेट
अँड दिअर इंटर रिलेशन, एकमेकांमधील परस्पर संबंध. शेवटचा आहे राज्य आणि लोक यांच्यातील संबंध निश्चित करते. डिटरमाइन द रिलेशन बिटवीन द स्टेट अँड द पीपल. आलं लक्षात. मग याच्यावरून काय दिसतंय, कुठेतरी राज्याची अंग आहेत बाबा आणि संविधान हे काहीतरी मूलभूत आहे बाबा, ते निश्चित करते रे बाबा. लोकही आहेत रे बाबा, लोकांचे अधिकार ते निश्चित करते रे बाबा. लोक आणि राज्याचे अंग यांच्यातील संबंध काय आहे जुगाड, ते बी निश्चित करते. बरोबर आहे. म्हणजे सर्व ट्रँगल जो आहे, ट्रँगल वगैरे सगळा बनवण्याचं काम कोण करते, तर संविधान करते. म्हणजे संविधान काय एकदम बेसिक, ते नाही तर काहीच नाही. आलं क्लिअर. ठीक आहे. म्हणजेच याच्यावरून आपल्याला अंदाज आला की संविधान हे कसं दस्तावेज आहे, मूलभूत, फंडामेंटल, मूलभूत. पण केवळ मूलभूत आहे का नाही, ते कसं आहे, कायदेशीर आहे, लीगल आहे. पण केवळ कायदेशीर आहे का नाही, असं पॉवरफुल आहे की याच्या समोर कोणीच चालत नाही. हे सर्व काही करून घेते, याले कोणी काही करू शकत नाही, असं दस्तावेज. ठीक आहे. याला आता ह्या सर्व बाबींना आपण हळूहळू एक्सप्लेन करूया. ठीक आहे. चलायचं. चला. पहिलं कायदा आहे. काय आहे, कायदा आहे. संविधान हा कायदा आहे. ठीक आहे. लॉ आहे बा, कायदा आहे, लॉ आहे, लिहून घेतला आम्ही, लॉ आहे बाबा. मग कायदा आहे, पण हा कायदा आहे म्हणजेच काय, पहिल्यांदा तर कायदा म्हणजे काय समजून घेऊया आपण. कायदा म्हणजे काय, तर कायदा म्हणजे काय, तर अशी नॉर्म्स, कुठलाही एखादं मूल्य असेल, एखादी बाब असेल जी एन्फोर्स केल्या जाते. एन्फोर्सचे त्याला अधिकार आहेत, पॉवर आहेत. म्हणजे त्याची अंमलबजावणी, लक्षात आलं का, अंमलबजावणी झालीच पाहिजे, एन्फोर्स झालीच पाहिजे. आणि पहिलं आणि दुसरं, जर याच्या कोणी अवमान केला, म्हणजे मानलं नाही, नाही म्हणत, ज्या मला नाही मानायचं आहे, तर त्याला काय मिळालं पाहिजे, पनिशमेंट. आलं की नाही, त्याला काय मिळालं पाहिजे, पनिशमेंट. म्हणजे त्याला शिक्षा मिळाली पाहिजे. तर आपल्याला कायदा म्हणजे काय दिसतं, ज्याच्यात एन्फोर्सिंग पॉवर आहे आणि त्याची अवहेलना झाली तर शिक्षा होऊ शकते, असं जे आहे ते म्हणजे कायदा. म्हणजे संविधान हा कायदा आहे. संविधान जर हा कायदा आहे तर त्याची अंमलबजावणी ही झालीच पाहिजे आणि त्याचा अवमान केला तर शिक्षा झालीच पाहिजे, असं निश्चित. पण हा केवळ कायदा नाही आहे, हा केवळ कायदा नाही आहे. आहे कसा कायदा, विशेष कायदेशीर मार्गाने स्थापित झालेला कायदा आहे. कसा कायदा झाला आहे, विशेष मार्ग, विशेष कायदेशीर मार्ग आहे. आता स्पेशल, विशेष म्हणजे स्पेशल लीगल आहे ना प्रोसेस, स्पेशल लीगल प्रोसेसने बनलेला हा कायदा आहे. म्हणजे कसा हो, स्पेशल लीगल प्रोसेस म्हणजे काय. मग आपल्याला काय दिसते, आपण रोजच बघतो GR काढला, GR काढला, गव्हर्नमेंट रिझोल्युशन, GR काढला, असं ऐकतो ना, GR काढला रे बाबा. GR काढला म्हणजे काय करते, सरकार स्वतः GR काढते. सरकार काय करते, स्वतः, आणि तो म्हणजे कायदा बाबा, त्याचे मानायला पाहिजे. मग असं वाटते सरकारला किंवा GR काढून काही फायदा नाही. याले जे लेजिस्लेचर आहे म्हणजे विधानमंडळ आहे त्याची मान्यता घेतली पाहिजे. मग ते तिथं ठेवते आणि तिथले लोक म्हणते हो रे बापू मान्य, मग मान्य. ठीक आहे. मग मान्य झालं, असं झालं बाबा, काही प्रॉब्लेम नाही. मग तो पण कायदा झाला, तो पण कायदा झाला. पण हा कायदा काय म्हणते, विशेष कायदेशीर मार्गाने. म्हणजे असा कोणता विशेष कायदेशीर मार्ग, तर विशेष कायदेशीर मार्ग म्हणजे संविधान बनवण्यासाठी विशेष, संविधान बनवण्यासाठी विशेष सभा बोलविल्या जाते. विशेष सभा, उदाहरणार्थ अमेरिकेचं संविधान बनवायचं होतं जेव्हा, है ना, अमेरिका जे आहे याचं संविधान जेव्हा बनवायचं होतं त्यावेळेला फिलाडेल्फियाला, म्हणजे किती, 1787 ला, है ना, 1787 ला फिलाडेल्फिया इथे सर्व राज्य जी आहेत ऑटोनॉमस आहेत ते, बरोबर आहे, राईट, ते सर्व राज्यांच्या प्रतिनिधींना बोलवलं. कोणाला बोलवलं, रिप्रेझेंटेटिव्ह, प्रतिनिधींना बोलवलं
आणि त्या सर्वांच्या अनुमतीने, सर्वानुमती लक्षात घ्या, सर्वानुमती अनुमती, त्याच्या अनुमतीने अमेरिकेचं संविधान जे आहे ते पारित करण्यात आलं. म्हणजे विशेष मार्ग आहे. विशेष रेग्युलर याच्यात तर त्यांचं सिनेट आहे, पण इथे मात्र विशेष सभा बोलवण्यात आली सर्व राज्यांची. तसंच भारताच्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपण जर बघितलं आपल्या भारतामध्ये तर आपल्याला काय दिसतंय, विशेष सभा कोणती होती, कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली, संविधान सभा, संविधान सभा, कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली, बरोबर आहे. कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली बोलवली आणि आपल्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीनं सगळ्यांनाच माहित आहे 2 वर्ष 11 महिने 18 दिवस राबले है ना, राबले. त्याच्यापूर्वी राहून 60 संविधान वाचले, ड्राफ्ट तयार केला, मग त्याचं डिस्कशन झालं, लोकांचे मतमतांतरे वाचले आणि फायनल ड्राफ्टचं फायनल संविधान इथं पारित केला सर्वानुमते. आणि मेजॉरिटी नाही, लक्षात, सर्वानुमते इथे जो मान्य केला तो म्हणजे आपल्या भारताचे संविधान. आलं लक्षात. म्हणजे विशेष मार्ग आहे. आता रेग्युलर कायदा बनवायचा असला तर आपलं पार्लमेंट आहे केंद्रामध्ये, ते नियमित आपले हे जे आहे ते कायदे बनवते. नाही पटले तर बाबा खड्ड्यात जारे म्हणते. तसंच राज्यामध्ये आपले विधानसभा विधान परिषद मिळून, जिथं विधानसभा आणि विधान परिषद आहेत तिथं ते बनवते. बरोबर आहे, राईट. पण संविधान बनवण्यासाठी विशेष सभा म्हणून विशेष कायदेशीर मार्गाने स्थापित केलेला आहे. हे रेग्युलर कायदेशीर दस्तावेज आहे का, नियमित कायदेशीर दस्तावेज आहे का, नाही, हे विशेष कायदेशीर दस्तावेज, स्पेशल लीगल डॉक्युमेंट. हे कसं आहे, स्पेशल लीगल डॉक्युमेंट, लक्षात ठेवा. आलं लक्षात, ठीक आहे. आता बघूया की हे विशेष आहे तर याचं काहीतरी आहे का खास. तर पहिल्यांदा आपल्याला दिसते हा कसा आहे, सर्वोच्च कायदा आहे, सुप्रीम लॉ. आणि दुसरा आहे मूलभूत कायदा, फंडामेंटल लॉ. आणि तिसरा आहे मूलभूत आदर्श, तिथे काहीतरी ग्रँड नॉर्म असा काहीतरी शब्द लिहून ठेवलाय मी. बेसिक नॉर्म म्हणजे फंडामेंटल नॉर्म. पाहून घेऊया. सर्वोच्च कायदा, सर्वोच्च कायदा म्हणजे याच्यापेक्षा वर कोणी नाही. सर्वोच्च कायदा म्हणजे याच्यापेक्षा वर. याच्यापेक्षा वर म्हणजे काय, म्हणजे वरचढ कोणी नाही. वरचढ कोणी नाही म्हणजे एखादा कायदा असा असेल की त्याच्यामधल्या तरतुदी ह्या संविधानामधील तरतुदीशी झगडा होत असन, जुगाड जमतच नसन, तर अशा वेळेला तो कायदा काय होते, रद्दबादल. तो कायदा काय होते, रद्दबादल. म्हणजे सर्वोच्च कायदा कसा आहे की या कायदा जो आहे, हा कायदा जो आहे, या कायद्याच्या एक तरतुदी ज्या असतील त्या तरतुदीशी भेद नसणार असेच कायदे बनल्या जाते. जर एखादा कायदा आणि यांच्यामध्ये जर तडजोड म्हणजे काही बरोबर नसेल तर ते काय होईल, रद्दबादल होऊन जाईल. काय होईल, रद्दबादल. इफ एनी लॉ इज इन कॉन्ट्राव्हेंट विथ द प्रोव्हिजन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. लक्षात आलं का, संविधानाच्या तरतुदीशी एखाद्या कायद्याच्या तरतुदी जर विरोधाभासी असतील किंवा विपरीत असतील, देन दिस लॉ, द लॉ, तो लॉ, संविधान नाही तो लॉ काय होईल, नल अँड व्हाईड. काय होईल, नल अँड व्हाईड, रद्दबादल होऊन जाईल. म्हणून याला आपण काय म्हणतो, सर्वोच्च. म्हणून काय म्हणतो याला आपण, सर्वोच्च. सर्वोच्च का म्हणतो, लक्षात आलं का. जर झगडा झाला तर बाकीचे कायदे साफ, हटाव सावन की घटा. आलं लक्षात, ठीक आहे. इथं दुसरं मूलभूत कायदा. काय म्हटलेला आहे, मूलभूत कायदा म्हणजेच काय, तर हा जो कायदा आहे हा झाला बेस, हा झाला बेस. आणि याच्या आधारावर इतर कायदे बनतील, इतर कायदे बनतील. लक्षात आला, याच्या आधारावरच इतर कायदे बनतील. जर एखादा कायदा बनत असेल, तुम्ही कुठलेही कायदे वाचा, कुठलाही कायदा वाचा. कायदा वाचताना म्हणजे जर तुम्ही कायद्याचे पुस्तकं जर वाचाल, म्हणजे उदाहरणार्थ आपण कुठल्याही डिपार्टमेंटचा एखादा कायदा पाहूया,
किंवा सर्व्हिस रूल्स पाहूया है ना, एखादा से एक्झाम्पल आपण ॲट्रॉसिटी ऍक्टच पकडा तो बघूया, किंवा स्त्रियांच्या याच्यासाठी सबलीकरणासाठी एखादा कायदा असेल तर तुम्ही बघाल त्याचं ओरिजिन सांगितलं जातं की भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमान्वये असं लिहिलं असतं. लक्षात आलं का, कुठून घेतलेलं आहे बाबा हे, आलं का नाही लक्षात. म्हणजे इतर कायदे जे आहेत हे काय याचे बच्चे पोट्टे आहे. हा कसा आहे मदर, हा कसा आहे मदर लॉ आहे ना, मदर आणि फादर दोन्ही आहे, मदर आणि फादर दोन्ही आहे, याच्यावर कोणताच नाही. हा बाप कायदा आहे, फंडामेंटल आहे. इतर कायदे याच्या अनुषंगाने बनतील, याच्या आधारावर बनतील, आणि म्हणून याला आपण काय म्हणतो फंडामेंटल लॉ. दुसरं असं आहे की संपूर्ण राज्य जे आहे त्या राज्याचं जे स्वभाव आहे, म्हणजे त्या राज्याचं नेचर जे आहे, राज्याचं नेचर आहे, त्या राज्याच्या सर्वांगाची संरचना आहे, ह्या सर्व बाबी कुठून बनतील, इथूनच निर्माण होतील, आणि म्हणून हे कसं आहे फंडामेंटल लॉ आहे. आलं लक्षात. आता एक शब्द आहे ग्रननॉर्म. ग्रननॉर्म हा काय आहे, हा जर्मन शब्द आहे. कुठला शब्द आहे, जर्मन शब्द आहे, है ना. लान्सेन नावाचा आहे, लान्सेन नावाचा फिलॉसॉफर आहे. त्यांनी हे सांगितलं की बाबा संविधान जे आहे ते फंडामेंटल नॉर्म आहे. कुठलाही एक समाज बघा, ह्या समाजामध्ये मूलभूत मूल्य असतात. प्रत्येक संस्कृतीचे आपले मूलभूत मूल्य असतात, आणि ते मूल्य जे आहे ते अबाधित असतात. इतर मूल्ये त्या मूल्यांच्या आधारावरच निर्माण होतात. तसंच राज्याच्या दृष्टिकोनातून संविधान कसं आहे, मूलभूत मूल्य आहे, आणि ह्या मूल्यांच्या आधारावर इतर कायदे, इतर संरचना निर्माण होते. म्हणजेच काय तर हे जे कायदे आहे, हे कायदे इतर कायदे आणि इतर संरचना यांची व्हॅलिडिटी निश्चित करते, त्यांची योग्यता अयोग्यता निश्चित करते की ते बरोबर आहे की चूक आहे, आणि म्हणून याला काय म्हणतात ग्रननॉर्म. आलं की नाही लक्षात. ठीक आहे, म्हणजे क्लिअर झाला आता मॅटर. ओके, त्याच्यानंतर बघूया राज्याच्या मूलभूत संरचनेचा हा रचित आहे. संविधान काय आहे, राज्याची जी संरचना आहे त्याचा मूलभूत संरचना, बेसिक स्ट्रक्चर, त्याचा हा रचित आहे. आता बेसिक स्ट्रक्चर म्हणजे काय तर आपण बघूया, एखादं राज्य असेल, एखादं राज्य इकडे लक्षात ठेवा, राज्य स्टेट जेव्हा आपण शब्द वापरतो हा देशाच्या कॉन्टेक्स्ट मध्ये वापरतो, राज्याच्या नाही. पॉलिटिकल सायन्स मध्ये स्टेट म्हणजे स्टेट, देश. आलं की नाही लक्षात. आणि जे राज्य म्हणतात त्याला सब स्टेट म्हटलं जातं, सब युनिट्स म्हटलं जातं पॉलिटिकल सायन्स मध्ये किंवा लिगल लँग्वेज मध्ये. ठीक आहे, तर आपण राज्य बघितलं. या राज्य चालवायसाठी आपल्याला कायद्याची गरज आहे. राज्य चालवायला कायद्याची गरज आहे, कारण बिना कायद्याने कसं, कायद्याचंच राज्य होऊ शकतं. सर्व आधुनिक राज्य हे कायद्याचे होऊ शकतं. बेकायदा राज्य होऊ शकत नाही, ती टोळी होऊ शकते, मॉब होऊ शकतं. आलं की नाही लक्षात. ठीक आहे, कायदा कसं करतं, राज्याला ऑर्गनाइज्ड स्वरूप देतं, संरचनात्मक निर्मिती करते. तर कायदा आहे, कायद्याची अंमलबजावणी आहे. बरोबर आहे, कायद्याची काय आहे अंमलबजावणी करावी लागेल. नुसता कायदा बनवून काय नाही खायचा आहे का, आहे ना, चिवडा त्याच्यात टाकून नाही, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. आणि कायदा कसा आहे आणि त्याची अंमलबजावणी बरोबर आहे का, किंवा कायदा आणि अंमलबजावणीमध्ये काय जांगडगुत्ता झाला, काही लोचा झाला, तर तो तपासन कोण. कारण की अल्टिमेटली कोणासाठी आहे बरं कायदा आणि त्याची अंमलबजावणी. कायदा आणि अंमलबजावणी कोणासाठी आहे, लोकांसाठी आहे. कारण राज्य बिना लोकांचं होऊ शकत नाही. बॅरन लँड कॅनॉट बिकम अ स्टेट. कारण की राज्यामध्ये लोक असले पाहिजे. लोक हे मूलभूत घटक आहेत राज्याचे. त्याच्यामुळे लोकांच्यासाठी कायदा आणि त्याची अंमलबजावणी आहे. पण लोकांवर अत्याचार झाले, लोचा झाला, तर मग न्याय लागतं. म्हणून न्याय आवश्यक आहे.
मग न्याय म्हणजे कुठला? कायदा बरोबर आहे का रे बाबा ते तपासाचं, अंमलबजावणी बरोबर केली का रे बाबा ते तपासाची, कोणाच्या कॉन्टेक्स्ट मध्ये तपासाची, हा तपासन कसा? तर हा तपासन असा की बाबा ज्या मदर लॉनं सांगितलं त्याच्यानुसार आहे का. म्हणजेच काय तर न्याय जो आहे तो इंटरप्रिटेटिव्ह पार्ट आहे आणि कायदा आणि त्याची अंमलबजावणी बघितल्या जाईल की मूलभूत कायद्यामध्ये म्हणजे संविधानामध्ये काय म्हटलं आहे रे बाबा. आलं की नाही लक्षात. म्हणजेच काय तर राज्याचे 3 भाग आहेत, 3 कार्य आहेत. या 3 कार्यासाठी 3 संरचना. कायदा बनवण्यासाठी आपल्याला कायदेमंडळ दिसतं, बरोबर आहे, कायदेमंडळ. अंमलबजावणीसाठी प्रशासन किंवा शासन म्हणूया आपण, शासन दिसतं, शासन आणि प्रशासन. आणि न्यायासाठी न्यायपालिका, न्यायपालिका अशा 3 बाबी आहेत. ही जी आहे हे काय आहे? मूलभूत संरचना. ह्या काय आहेत? मूलभूत कोणतंही आधुनिक राज्य न्यायपालिका, शासन आणि कायदेमंडळ याच्याशिवाय होऊच शकत नाही, बरोबर आहे. म्हणजे यांची निर्मिती करणं आवश्यक आहे, यांची संरचना बनवणं आवश्यक आहे, यांची कार्य बनवणं आवश्यक आहे. आता यांची कार्य आणि संरचना काय बनवायचं बापू तुम्ही तुमचं पाहून घ्या, असं केलं तर जमन का? नाही. बरोबर लिहून द्यावं लागेल बापू तुझं काम कायदा. मग कायदा बनवायचा म्हणजे कसं तर तो सांगन हे बघ असं तू असं करावं लागेल तुला, हे तुझं काम. तू बापू तिकडे डोकावून नाही पाहायचं, हा नाही तर चाललाच बापू कायदे बनवता बनवता त्याची अंमलबजावणी बी करायला चालला ते नाही, आणि मग मधातच न्याय द्यायला चालला ते नाही, हे धंदे करायचे नाही. म्हणजेच काय तर राज्याची ही जी बाब आहे है ना, याच्यामध्ये संरचना आणि त्याची कार्य म्हणजे स्ट्रक्चर आणि फंक्शन याची विभागणी करायची जे मूलभूत काम आहे ते कोण करतं? संविधान करतं. हे कशाच्या आधारावर आहे? ते खूप सुंदर प्रिन्सिपल आहे, कॉल्ड ॲज अ सेपरेशन ऑफ पॉवर्स. शक्तीची विभागणी. कारण की विभागणी जर कार्याची संरचनेची झाली नाही तर मोठा लोचा होते, ओव्हरलॅपिंग होते आणि मग जांगडगुत्ता होते, है ना, ऐसी तैसी होते. असं तर होऊ नये म्हणून राज्याच्या मूलभूत संरचनेचा हा काय आहे? रचिता आहे. त्याच्यानंतर राज्याची अंगे आणि नागरिक यांच्याशी परस्पर संबंध है ना. आता आपण राज्याचे अंग पाहिले, कोणकोणते अंग पाहिले हे इथे दिसते आपल्याला, दिसते लेजिस्लेचर कायदेमंडळ, इकडे आपल्याला दिसते शासन, इकडे आपल्याला दिसते न्यायपालिका. हे तिघांचे एकमेकांशी परस्पर संबंध असलेच पाहिजे. परस्पर संबंध असले कशासाठी हवेत तर सेपरेशन ऑफ पॉवर जरी असला, बघा खूप महत्वाचं आहे. पहिल्यांदा आपण जर म्हटलं सेपरेशन ऑफ पॉवर, सेपरेशन ऑफ पॉवर आहे रे बाबा, काय हरकत नाही. कायदेमंडळाला कायदे बनवायचे आहेत, शासनाला अंमलबजावणी करायची आहे, न्यायपालिकेला न्याय द्यायचा आहे. प्रत्येक जण म्हणते मला माया काम आहे, फालतू मला काय करायचं नाही. मग सगळे वाटून आम्ही, मग ते सगळ्यांना काय मिळालं? स्वायत्तता मिळाली. स्वायत्तता मिळाली. आता स्वायत्तता मिळाल्यावर सगळे मनमानी करू शकते ना, होऊ शकते ना, मनमानी होऊ शकते. ही मनमानी होऊ नये म्हणून परस्पर संबंध म्हणजेच काय? चेक्स अँड बॅलन्सेस. चेक्स अँड बॅलन्सेस, कोणीच मनमानी करणार नाही. चेक्स अँड बॅलन्स असलं पाहिजे म्हणजेच परस्पर संबंध. हे सुद्धा संविधान सांगतं कुठपर्यंत चेक्स अँड बॅलन्सेस असले पाहिजे. कारण की चेक्स अँड बॅलन्सेस जर ओव्हरराईड झाले, अधिक झाले तर दुसऱ्याची स्वायत्तता धोक्यात येऊ शकते. आणि चेक्स अँड बॅलन्सेसच नसतील तर स्वायत्तता काय होऊ शकते है ना, अनार्किक कंडिशनवर जाऊ शकते, अराजकतेवर जाऊ शकते, मनमानी होऊ शकते. असं होऊ नये म्हणून याचं बॅलन्स. आणि हे दोन जे आहेत म्हणजे राज्याचे अंग जे आहेत त्यांचा संबंध कोणाशी आहे तर नागरिक. कारण अल्टिमेटली कोणासाठी आहे? लोकांसाठी आहे. मग लोकांशी त्यांचा संबंध असला पाहिजे. म्हणजे स्टेट पीपल रिलेशन जे आहेत हे सुद्धा निश्चित करते. कारण अल्टिमेटली लोकांसाठी असल्यामुळे लोकांच्या दृष्टिकोनातून काय महत्वाचं आहे, त्यांचा विकास कसा होईल, त्यांचं स्वातंत्र्य कसं अबाधित राहील है ना, हे सर्व बघण्याचं काम कोण करतं? हे बघण्याचं काम करतंय संविधान.
कोण बघतंय? संविधान. तर संविधान केवळ राज्यांच्या अंगातील परस्पर संबंध जे आहेत, ऑर्गन्स जे आहेत त्यांचे परस्पर संबंध नाही, तर त्यांचं आणि लोकांशी काय संबंध आहे ते पण बघतं. याच्या कॉन्टेक्स्ट मध्ये जर बघितलं तर नागरिक बघितले तर नागरिकांसाठी कायदा बनवायचा आहे कायदेमंडळाला, त्याची अंमलबजावणी करायची आहे ना, कोणाला? शासनाला. आणि जर काही गडबड झाली तर न्याय द्यायचा आहे न्यायपालिकेला. ह्या सर्व सर्व्हिसेस नागरिकांसाठी प्रोव्हाइड करायच्या आहेत आणि ते सांगतंय संविधान कशा प्रकारे प्रोव्हाइड करणार. आता आपण बघूया की नागरिकांचे अधिकार जे आहे ते महत्वाचं आहे. संविधान जे आहे याने काय केलेलं आहे? याने सांगितलेलं आहे की बाबा जे कायदेमंडळ आहे त्याला काय, न्यायमंडळ आहे त्याला काय, शासन काय आहे त्याला सांगितलंय. म्हणजेच काय आपल्याला दिसते, तिन्ही अंग जी आहेत राज्याची, ह्या तिन्ही अंगांच्या काय केल्या आहे? मर्यादा निश्चित केलेल्या आहेत. काय केलेल्या आहेत? मर्यादा निश्चित केलेल्या आहेत. आणि म्हणून दुसऱ्या कॉन्टेक्स्ट मध्ये याला काय म्हणतात की संविधान हे मर्यादित, संविधान हे काय करते? मर्यादित शासन निर्मिती करते. मर्यादित शासन निर्मिती. आता मर्यादित शासन निर्मिती कशाला? का? तर राज्य कसं आहे बघा, राज्य आणि इथे लोक. आता लोक म्हटलं तर हा बिचारा एकटा माणूस नाही, राज्य संघटित ऑर्गनायझेशन. आता संघटित ऑर्गनायझेशन म्हणजे याच्याजवळ पॉवर्स जबरदस्त आहेत ना, पॉवर्स, खतरनाक पॉवर्स. केवढा पॉवर आहे की ना राज्याजवळ? त्याला वाटलं तर कोणाला उचलून नेऊ शकते है ना, ईडी बीडी सीडी, चल उचल रे बापूने, चल टाक जेलमध्ये बिनधास. आहे की नाही? आहे की नाही? म्हणजेच काय, एवढे कायदे असल्यावर कोणाला उचलन काही गॅरंटी नाही. एवढा पॉवरफुल स्टेट आहे. मग एवढा पॉवरफुल जर स्टेट आहे तर त्याले जर असं मोकळच सोडला संविधानान, बापू जाय तुले ऑटोनॉमी आहे, तर कसा होईल? डेस्पोटिक. डेस्पोटिक म्हणजे राक्षस होईल. आपण म्हणतो ना, पॉवर मेक्स मॅन करप्ट अँड मोर द पॉवर मेक्स मॅन मोर करप्ट. म्हणजे एवढा पॉवरफुल, एवढा भ्रष्टाचार होईल की तो संपवून टाका. असं नको व्हायला. म्हणजे याच्या पॉवर काय केलं पाहिजे? लिमिटेड केले पाहिजे. आणि संविधान हे काम करतं. एकाकडे तो शासनाचे म्हणजे गव्हर्नमेंटचे किंवा राज्याचे अधिकार मर्यादित करतं. पण राज्याचे अधिकार मर्यादित केलं म्हणून लोक मोकळी झाली का? लोक मोकळे नाही झाले. लोक जर एकटे आहेत तर सर्वात प्रथम लोकांचे जे अधिकार आहेत, लोकांचे जे अधिकार आहेत, कुठले अधिकार? स्वातंत्र्याचे अधिकार. कारण की महत्वाचं आहे की व्यक्ती स्वातंत्र्य असला पाहिजे. फ्री मॅन हा एक कॉन्सेप्ट आहे. फ्री मॅन है ना. राज्य कोणासाठी आहे? राज्य हे लोकांसाठी आहे. कशासाठी लोकांसाठी आहे? लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी, लोकांच्या आनंदासाठी. लोक हे सुखाने नांदू शकले पाहिजे त्यासाठी आहे. बरोबर आहे. आणि मग जर असं आहे तर लोकांचं स्वातंत्र्य अबाधित राहिलं पाहिजे. आणि म्हणूनच संविधान लोकांचे अधिकार काय करते? निश्चित करते, सांगते की बाबा हे तुझे अधिकार आहेत. आणि हे अधिकार कशासाठी? तुला स्वातंत्र्य दिलं आहे, तुला स्वातंत्र्य राहायचं आहे, स्वतंत्र राहायचं आहे, फ्री राहायचं आहे. मग फ्री राहायचं आहे तर माणूस म्हणते वा जमला, मी तर फ्री, मी कुठं बी जाईन. आणि चालला आमच्या ह्या घरी घुसते, तिकडे जाते, रस्त्यावर चुकते. अलाव आहे का? अलाव आहे का? फ्री मॅन म्हणजे अनार्किक मॅन नो है. मुक्त व्यक्ती म्हणजे स्वैराचारी व्यक्ती नव्हे. स्वैराचार आणि मुक्त हा दोन्ही वेगवेगळ्या बाबी आहेत. जेव्हा आपण मुक्त किंवा फ्री मॅन म्हणतो तो कसा आहे? रिस्पॉन्सिबल मॅन आहे. कारण आपण सोशल ॲनिमल आहोत, सामाजिक प्राणी आहोत. मग आपण जबाबदेयता आपली असली पाहिजे. मग जबाबदेयता असली पाहिजे म्हणूनच संविधान केवळ अधिकार निश्चित करत नाही, तर सोबत काय करतं? त्याची कर्तव्ये, ज्या त्या ड्युटीज जे आहेत ते पण निश्चित करतं.
आपल्या भारताच्या संविधानात बघा दिसते तुम्हाला फंडामेंटल राईट्स दिल्यात, मूलभूत अधिकार, फंडामेंटल राईट्स. मग फंडामेंटल राईट्स कशाला द्या? आपल्या मूलभूत विकासाकरिता, स्वातंत्र्याकरिता. त्याच्या व्यतिरिक्त संविधानाने संविधानिक अधिकार पण दिलेला आहे, कॉन्स्टिट्युशनल राईट्स. आणि संविधानाने अशी स्पेस दिली आहे की भविष्यात तुम्हाला वाटत असेल तर कायदेशीर अधिकार पण लोकांना दिले पाहिजे. त्यामुळे लिगल राईट्स पण त्याचा मार्ग मोकळा केलाय. 3 प्रकारचे अधिकार जे आहेत आपल्याला कुठून दिसतंय? संविधानातून. पण संविधान काय म्हणते? बापू असं चालणार नाही, थोडेसे तुम्ही कर्तव्य दक्षता असले पाहिजे, म्हणून फंडामेंटल ड्युटीज नंतर घालण्यात आला. फंडामेंटल ड्युटीज है ना, पण फंडामेंटल ड्युटीज आपल्याला इथे दिसून येते. आधी का नव्हते तो नंतर फंडामेंटल ड्युटीच्या वेळात चर्चा करूया की आधी का नव्हते, मग का घालायला लागले, आणि घालू नये मग आम्ही कोणता शेंबूड पुसला स्वतःच्या, ते नंतर पाहू है ना. आम्ही आता शेंबडेच आहोत तरी असो, ठीक आहे. म्हणजे आपल्याला काय दिसते की नागरिकांचे अधिकार आणि कर्तव्य निश्चित करणारं जे दस्तऐवज आहे ते काय आहे? संविधान आहे. म्हणजेच आपल्याला आता क्लिअर झालं संविधान काय आहे. त्याचा नटशेल मध्ये आपण बघूया. संविधान म्हणजे मूलभूत राजकीय कायदेशीर नियम आहे. हा कसा आहे? फंडामेंटल पॉलिटिको लीगल रूल आहे, नॉर्म्स आहे ना, फंडामेंटल व्हॅल्यूज आहे. काय काय करतं तर कायदे मंडळासहित सर्वांना बंधनकारक आहे. जर आपण बघितलं तर हे कोणाला? कायदे मंडळासहित, म्हणजे जिथे कायदा बनला जातो तो सर्वोच्च नाही है ना. कायदे मंडळ हे सर्वोच्च नाही, सर्वोच्च कोण आहे? संविधान आहे. त्यामुळे कायदे मंडळासहित सर्वांना बंधनकारक. आता आफ्टर इंडिपेंडन्स म्हणजे आपलं संविधान बनलं, संविधान बनल्यानंतर कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली अबॉलिश झाली. पण तसं सांगण्यात आलं की आता पार्लमेंट हेच संविधान मंडळ याच्यासारखं काम करेल जेव्हा जेव्हा अमेंडमेंट सुधारणा करण्यात येतील. म्हणून आता जेव्हा जेव्हा कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट होतं तेव्हा तेव्हा पार्लमेंट करून घेते. त्याची प्रोसिजर 368 मध्ये दिलेली आहे, आर्टिकल 368 मध्ये विशेष याच्यात, बरोबर आहे. परंतु संविधानातील जे नियम आहेत ते काय कायदे मंडळाला म्हणजे पार्लमेंटला लागू नाही आहेत का? ते बदलू शकते म्हणून नाही, त्यांना लागू आहे. म्हणून म्हटलं कायदे मंडळासहित सर्वांना बंधनकारक राहील. ओके. शासन संरचना आणि कार्य, राजकीय तत्वे आणि नागरिकांचे अधिकाराबाबत याचं महत्व हे दस्तऐवज सांगतं. फोकस ऑन द स्ट्रक्चर अँड ऑपरेशन, आता आपण चर्चा केली, ऑफ द गव्हर्नमेंट, इन्स्ट्रुमेंट, पॉलिटिकल प्रिन्सिपल सांगतं कसं असणार, काय असणार, अँड राईट्स ऑफ द सिटीजन्स है ना, ते सांगतं. लोकांच्या श्रद्धा आणि आकांक्षाचं हे दस्तऐवज आहे. कॉन्स्टिट्यूशन हे केवळ लीगल डॉक्युमेंट नाही, हे केवळ पॉलिटिकल डॉक्युमेंट नाही. हे काय आहे? राज्याची जी लोक आहेत त्यांना काय हवंय, कसं भविष्य ते बघतात, कुठलं स्वप्न त्यांनी रंगवलंय, काय त्यांच्या त्यांची उर्मी जी आहे ती उर्मी काय सांगते, ऍस्पायरेशन काय, ते म्हणजेच आहे. म्हणजे इट्स अ फिलॉसॉफिकल टच, ह्याला फिलॉसॉफिकल टच आहे. सर्व सामान्य कायद्याने यास बदलविणे अशक्य आहे. इट कॅनॉट चेंज, इट्स इम्पॉसिबल टू चेंज बाय द ऑर्डिनरी लॉ. कोणताही ऑर्डिनरी लॉ आहे तो धरेल नाही, याला बदलवून टाकेल असं आहे का? नाही. याला बदलवायचं आहे तर त्याची विशेष तरतूद सांगितलं 368 आर्टिकल मध्ये विशेष तरतूद दिलेली आहे. असं उठलं सुटलं कोणत्याही कायद्यासारखं मनमानी बदलवलं असं जमेल का? असं जमणार नाही. म्हणजेच काय तर संविधान हे सर्वोच्च कायदेशीर दस्तावेज आहे. हे मूलभूत कायदा आहे, हे मूलभूत मूल्यात्मक दस्तावेज आहे. हे संरचना राज्याची, त्यांची अंग, त्यांची स्वायत्तता, त्यांचे कार्य निश्चित करतं. हे लोकांचे अधिकार, त्यांची कर्तव्य सुद्धा निश्चित करतं आणि राज्याला मर्यादित करून लोकांचे अधिकार अबाधित ठेवून है ना, लोकांचे अधिकार अबाधित ठेवून काय करतं तर भविष्य उज्ज्वल करतं. असं म्हणजेच संविधान. लक्षात आलंय? काही अडचण? एकदम डिटेल मध्ये सांगितलं. मला वाटतं आता काय सुटलं आहे. कॉन्सेप्ट क्लिअर? पक्का? नसन समजलं तर पुन्हा पहा,
कारण कॉन्स्टिट्यूशन आहे. आणि हे यासाठी महत्वाचं बापू का जेव्हा तुम्ही परीक्षा द्याल तेव्हा तर आहेच, पण जेव्हा नोकरीवर जाल ना तेव्हा संविधान खूप महत्वाचं आहे. एक 10 कॉन्सेप्ट समजला ना तुम्ही नोकरी अशी झक्कास करा जबरदस्त. ठीक आहे, मग लाईक करा, शेअर करा कॉमेंट. अभ्यास करता यार, तुम्ही सिरियस आहात म्हणून ऑल द बेस्ट.